आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी स्थानिक आमदार प्रवीण दटके आहेत। प्रवीणजी, आपण ही दृश्य सध्या बघतोय, नागपूरमधलं आंदोलन चिघळल्याचं आपण बघतोय। दोनही गड एकमेकांना भिडलेले आहेत, जाळपोळ तोडफोड त्या ठिकाणी केली जाते, स्थानिकांना सुद्धा त्याचा फटका बसतोय। तुम्ही या प्रकरणाची काही दखल घेतली आहे का? हॅलो प्रवीणजी, हॅलो माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, आपला आवाज येतोय मला। मी आता मुंबईला आहे, अधिवेशनाच्या याच्यात होतो। मी आता नागपूरला निघण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रचंड तोडफोड झाली आहे। अनेक गाड्या पेटवल्या गेल्या आहेत, अनेक घरं पेटवल्या गेल्या आहेत। ज्या सामान्य नागरिकांचा, चित्रा टॉकीज असेल, राम मंदिर गल्ली असेल, जुना हिस्लॉप कॉलेज असेल, तिथे पेशणे परिवार आहेत, दुरुटकर परिवार आहे, दत्ता शिर्केंचा परिवार आहे, विनय घाटेंचे परिवार आहेत, ज्यांचा या घटनेशी काही एक संबंध नव्हता, या आंदोलनाशी, अशा लोकांना त्रास दिला गेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे आणि सामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। पहिल्यांदा कुमक कमी होती, नंतर ती स्वतः मान्य देवेंजी, मान्य सीएम साहेब बोलले आहेत, सीपी साहेबांचे आता स्वतः सीपी साहेब आहेत, तिथे माखणीकर साहेब आहेत। आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहे, पण प्रचंड नुकसान झालं आहे। सकाळचं जे प्रकरण होतं आंदोलनाचं, ते पोलिसांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनला बसून सेटल केलं होतं, पण नंतर बाहेरचे लोक येऊन, ते परिसरातल्या लोकांना बाहेरचे लोक येऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ दगडफेक झाली आहे आणि याचं सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। परिस्थिती आताही जरा गंभीर आहे। अश्रुधुराचे नयकांडे पण सोडल्यात अशी माझी माहिती आहे। मी पण माहिती घेतो, जर आपल्यासारखा मी पण माहिती घेतोय, माझ्याकडे पण व्हिडिओ आहेत। पण प्रचंड नुकसान झालं आहे सामान्य लोकांचं आणि ही जे काही घडलं आहे बिलकुल उचित नाही आहे। त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी माझी आपल्या माध्यमातून पोलिसांकडे मागणी आहे। बरोबर। प्रवीणजी, खरं तर आपण बघतोय हे जे आंदोलन आहे ते चिघळण्याची सध्या शक्यता दिसते, कारण जे काही पोलीस होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाल्याचं आपण बघू शकतोय। तुम्ही काही सूचना केल्यात का या संदर्भात प्रशासनाला? अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना ज्या काही गाड्या पेटवल्या, घरं पेटवलं, ते भिजवायला ते आले होते, त्यांच्यावर पण लोखंडी सळीनी वगैरे वगैरे अशा वस्तूंनी फेकून हमला केला अशी माहिती आहे। ते त्यांना आता पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करतात, इथपर्यंतची मजल घेतली आहे। त्यामुळे प्रचंड तणाव आहे। आता पोलिसांशी माखणीकर साहेब असतील, सीपी साहेब, सिंगल साहेब असतील, आमचे तिन्ही चारही पोलीस स्टेशनचे पीआय असतील, सगळ्यांशी बोललो आहे, नागरिकांशी पण बोलतोय। पण आता सध्या परिस्थिती फार चिंताजनक आहे अशी माझी माहिती आहे। हो हो। प्रवीणजी, तुम्हाला थोडंसं थांबवते आपण।